नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय गणित शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप परीक्षा यातील घटक क्रमांक 4 दिलेला आहे पहा तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या संख्येवर आधारित असणारे विविध प्रश्न। तर यातील स्वाध्याय हा जो 4 दिलेला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे। अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सर्व प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे ते समजून येईल। चला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला दिलेला आहे पहा या ठिकाणी 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पहा की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या ज्या असतात त्यांच्या संदर्भाने आपल्याला काही गोष्टी या सूत्राच्या रूपाने एखाद्या नियमाच्या रूपाने आपण ध्यानात ठेवायच्या आहेत। तर ज्या काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतील त्या आपण लक्षात जर ठेवल्या तर आपल्याला प्रश्न सोडवायला अडचण येणार नाहीये। की 11 ते 100 पर्यंतच्या 0 असणाऱ्या संख्या जर आपण लिहिल्या तर यामध्ये 10 घ्यायची नाहीये कारण 11 पासून आपल्याला पुढे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पहिली संख्या 20 येईल, पुढची 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 या संख्यामध्ये जे 0 दिसत आहेत तुम्हाला 20 मध्ये, त्यानंतर 30 मध्ये, 40, 50, 60, 70, 80, 90 या संख्यामध्ये 0 जो आहे तो एकक स्थानावर आहे। आपला प्रश्न विचारले त्यांनी की हा 0 दशक स्थानावर असणाऱ्या संख्या किती। तरी ते 100 ही जी संख्या आहे पहा यामध्ये आपल्याला एकक आणि दशक दोन्ही स्थानावर 0 दिसत आहेत। त्यामुळे दशक स्थानावर 0 असणारी फक्त ही एकच संख्या आपल्याला त्या ठिकाणी सापडते आणि ती आहे 100। मग यापैकी 0 असणारी दशक स्थानी संख्या 100 आहे म्हणजे 1 हा पर्याय बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपला एक ही संख्या दर्शवतो म्हणून पर्याय क्रमांक 4 चा गोल आपल्याला भरता येईल। प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न दुसरा दिलेला आहे आपला 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत। आता ही गोष्ट लक्षात ठेवा नियमाप्रमाणे की 1 पासून 100 पर्यंतच्या संख्या आहेत त्यामध्ये 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत। आणि आपण जर त्यांचे गट केले 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 तर अशा प्रत्येक गटामध्ये आपल्याला 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या सापडतात। तर हे आपण सूत्रासारखं लक्षात ठेवायचंय। तरी ते पहा प्रत्येक 10 संख्यांच्या गटामध्ये 5 सम व 5 विषम संख्या असतात। हे सूत्र आपण ध्यानात जर ठेवलं तर आपल्याला सूत्र काढता येईल पहा 31 ते 50 पर्यंत आपले 2 गट होतील, 31 ते 40 पर्यंतचा एक गट होईल 10 संख्यांचा, यामध्ये आपल्याला 5 समसंख्या सापडतील आणि 41 ते 50 पर्यंतचा दुसरा गट होईल त्यामध्ये सुद्धा 5 समसंख्या सापडतील। म्हणजे तुम्हाला एकूण समसंख्या ज्या आहेत 5 अधिक 5 बरोबर 10 समसंख्या त्या ठिकाणी सापडतील। 31 पासून तर 50 पर्यंत 10 समसंख्या त्या ठिकाणी तुम्हाला सापडणार आहेत। तर पर्यायामध्ये पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 ही संख्या दिसते म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पर्याय क्रमांक 1 चा गोल आपण भरून टाकूयात। प्रश्न दुसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1। प्रश्न तिसरा दिलेला आहे 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल। आता 40 ते 92 पर्यंत जर आपण त्या संख्या लिहिल्या तर त्यामध्ये आपल्याला एकक स्थानी 1 असलेला अंक जो आहे तो 10 च्या फरकाने येणार आहे। म्हणजे पहा 40 नंतर पहिली तुमची संख्या येईल 41, याच्यामध्ये एकक स्थानी 1 आहे। 41 मध्ये तुम्हाला 10 मिळवले की पुढची संख्या मिळेल 51, त्यानंतर पुढची मिळेल 61, 10 मिळून 71, आणखी 10 मिळवल्यानंतर 81 आणि आणखी 10 मिळवल्यानंतर 91। पहा या सर्व संख्येमध्ये एकक स्थानी तुम्हाला 1 हा अंक दिसतोय। तर ह्या संख्या झाल्या पहा 1, 2, 3, 4, 5, 6। तर 6 संख्या तुम्हाला 40 पासून तर 92 पर्यंत अशा सापडतील की ज्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे आणि त्यामुळे 6 पर्याय योग्य आहे। तर पर्याय तुमचा तिसरा त्या ठिकाणी 6 ही संख्या दर्शवतो म्हणून आपण पर्याय तिसऱ्याचा गोल भरून टाकूयात। प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न चौथा बघा, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे, त्या संख्येत 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येत अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती। प्रश्न थोडासा आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे पहा की इथे जे पर्याय दिलेले आहेत त्यांच्या अंकांची बेरीज 14 असली पाहिजे आणि त्यामध्ये जर आपण 18 मिळवले तर जी मूळ संख्या असेल ना
त्याच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या तुम्हाला तयार व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ समजा ही 95 संख्या आहे, यामध्ये आपण जर 18 मिळवले तर ही संख्या किती व्हायला पाहिजे, तर 5 इकडे येतील आणि 9 इकडे जातील, म्हणजे ही संख्या 59 व्हायला पाहिजे. तर ते होऊ शकत नाही, कारण 95 मध्ये 18 मिळवलं ती संख्या आणखी मोठी होईल, उलट लहान नाही होणार. तर आपण प्रत्येक संख्येमध्ये काय करू, तर 18 मिळवून पाहूयात. तर या 95 अधिक 18 जर केले मिळतं 8 आणि 5 13 होतील. हाचा आला 1, 9 1 10 आणि 11 ही संख्या 113 होते. त्यामुळे हा पर्याय बाद झाला. आपलं उत्तर जे आहे ते कसं यायला पाहिजे, तर या मूळ संख्येच्या अंकांची अदलाबदल व्हायला पाहिजे. म्हणजे 59 उत्तर यायला पाहिजे होतं. 86 अधिक 18 करू आपण. 8 आणि 6 14 झाले. हाचा आला 1, 8 9 आणि 10. तर येथे जो 3 अंकी संख्या बनलेली आहे, त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला अंकांची अदलाबदल काही झालेली दिसत नाही. पर्याय दुसरा सुद्धा चुकीचा आहे. तिसऱ्या पर्याय 68 घेऊ. त्यामध्ये आपण 18 मिळवत. 8 8 8 16 झाले. हाचा आला 1 आणि 6 आणि 2 8 झाले. तर इथे पहा 68 मधल्या ज्या दोन संख्या आहेत मूळ 6 आणि 8, तर हे 8 जे आहेत ते अलीकडे आलेत आणि 6 जे आहेत ते तुमचे एकक स्थानावर येईल. म्हणजे एकक स्थानची संख्या दशक स्थानावर जाते आणि दशक स्थानची संख्या एकक स्थानावर येऊन 86 ही संख्या बनलेली आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. या पर्यायामध्ये आपल्याला 18 मिळवल्यानंतर जी नवीन संख्या मिळते त्या ठिकाणी आपल्याला अंकांची स्थाने बदललेली दिसतात आणि म्हणून हा पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 चा गोल आपण भरून टाकूयात. पुढचा पर्याय तपासण्याची काही गरज नाहीये, कारण आपला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आलेला आहे. जो पर्याय योग्य येईल त्याच्या पुढे आपण पर्याय तपासले नाही तरी चालू शकतात. तर याप्रमाणे प्रश्न चौथ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर प्रश्न 5वा पहा. प्रश्न 5व्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे, एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत. आता पहा, एकक स्थानचा पण अंक तोच आणि दशक स्थानचा पण अंक तोच, अशी जर संख्या आपण पाहिली तर 2 अंकी संख्या असणार आहेत त्या. तर पहिली संख्या आपल्याला 11 सापडेल. पहा 11, आणि मग पुढच्या ज्या संख्या येतील त्या 11च्या पटीत यायला पाहिजेत. म्हणजे 11च्या पाड्यातल्या संख्या. 11च्या पटीत म्हणजे 11च्या पाड्यात असणाऱ्या संख्या. म्हणजे 11 2 22, 11 त्रिक 11ला 3 ने गुणला आपण तर 3 पट झाली. 11ला 4 ने गुणून 44 उत्तर येईल, ती 4 पट होईल. तर हे पहा, या ज्या संख्या आहेत त्या 11च्या पटीतल्या असतील तर त्या 11. त्यानंतर पुढची संख्या येईल 22. त्यानंतर पुढची संख्या येईल 33. त्याच्या पुढची 44. 5 ने गुणलं 5 पट केलं तर 55. 6 पट म्हणजे 66. 7 पट म्हणजे 77. 8 पट केली तर 88 आणि 9 पट केली तर 99. तर एवढ्या संख्या अशा मिळतात की ज्यामध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी तोच अंक येतो. पहा 3 3, 4 4, 5 5. एकच अंक दोन्ही ठिकाणावर आलेला आहे. अशा आपल्याला संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर 9 संख्या आपल्याला या ठिकाणी सापडतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, ज्यामध्ये आपल्याला 9 हा पर्याय दिसतोय. तर प्रश्न 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 6च्या पटीतील किती संख्या आहेत. आता 1 पासून 100 पर्यंत आपल्या संख्या त्या ठिकाणी काढायच्यात 6च्या पटीतल्या. म्हणजे आपण 6ला आपण क्रमाने गुणूत जाऊयात. पहा 1 ने गुणू, 2 ने गुणू, 3 ने गुणू, म्हणजे 10 पर्यंत तर 6चा पाडाच होईल. पहा तुमचा 10 पर्यंतचा. म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. ह्या पाड्यातल्या संख्या झाला. आता याला पुढे आणखी पाड हा आपण वाढवू शकतो. 11 सक म्हणजे 6 गुणिले 11 केलं तर 66 होतील. 12 गुणिले 6 केलं तर 12 सक 72 होतील. 13 गुणिले 6 केलं तर 13 सक 78 होतील. त्यानंतर 14 गुणिले 6 जर केलं आपण तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर 84 येईल. 15 सक 90 होतील आणि 16 सक 96 होतील. तर एवढ्या संख्या ज्या आहेत 100 पर्यंत जायचं, आपल्याला 100च्या पुढे जायचं नाहीये. तर या संख्या तुमच्या 6च्या पटीतील संख्या आहेत. म्हणजे याला प्रत्येकाला 6ने भाग जाणार आहे. 6ची दुप्पट 12, तिप्पट 18, चौपट 24, 6ची 12 पट 72, 6ची 16 पट 96, या पद्धतीने. तर या ठिकाणी या संख्या आपण मोजूयात. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर 16 संख्या या ठिकाणी आपल्याला दिसतात की ज्या 6च्या पटीतील आहेत 100 पर्यंत. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याला 16 ही संख्या दर्शवतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न 6व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. प्रश्न 7वा. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. तर पहा 1 ते 100 या संख्येमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 0 11 वेळा येतो.
त्यानंतर 1 हा अंक 21 वेळा येतो आणि उरलेले जे अंक आहेत म्हणजे 2 पासून तर 9 पर्यंतचे हे प्रत्येक अंक त्या ठिकाणी 20 वेळा येतात. 21 वेळा येतो. तर हा नियम आपण लक्षात ठेवायचा, पाठ करून ठेवायचं आहे, म्हणजे आपला याच्यावर आधारित असलेला जे इतर प्रश्न आहेत त्यांचा पण सोडवण्याचा उपयोग होणार आहे. 1 ते 100 या संख्येमध्ये 0 11 वेळा येतो, 1 अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. हा नियम आहे, हा आपण ध्यानात ठेवायचा, नियमाप्रमाणे आपण लक्षात ठेवायचं. तर याचा अर्थ असा होतो, मग 5 हा जो अंक आहे म्हणून 5 हा अंक आपल्याला 20 वेळाच येणार आहे. 5 हा अंक 20 वेळा येईल, कारण 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात असं या ठिकाणी आपण लक्षात ठेवलेलं आहे. म्हणून 5 हा अंक तुमचा 20 वेळा येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला 20 ही संख्या दाखवतोय. आता मी हा जो गोल मी भरतोय, मी जरा थोडंसं घाईत भरतोय, पण तुम्ही मात्र परीक्षेमध्ये ज्यावेळेस हा गोल भरणार असाल तेव्हा ते अगदी असं व्यवस्थित भरायचा आहे, तो बाहेर नाही गेला पाहिजे आणि आतमध्ये काही जागा रिकामी सुद्धा राहायला नको, अशा पद्धतीने तो गोल आपला भरायचा आहे. प्रश्न 8वा बघा, 10 ते 99 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 100 मध्ये 9 हा अंक 20 वेळा येतो. बघा इथे लक्षात घ्या नीट, 1 ते 100 मध्ये हा अंक 20 वेळा येतोय, हे आपण पाहिलंय सूत्रासारखं, हे लक्षात ठेवलंय. पण आपल्याला 10 ते 99 पर्यंत सांगितलं त्यांनी आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला 10 ते 100 पर्यंत आपल्याला काय करावं लागेल, तर 1 ते 9 मधला एक जो 9 आहे तो तुम्हाला कमी करावा लागेल, म्हणजे 20 मधनं तुमचा 1 9 कमी होईल. कोणता? 1 ते 10 मधला 9 कमी होईल, हे लक्षात घ्या, कारण आपला 10 ते 99 पर्यंत विचारलेलं आहे. म्हणून 1 ते 10 मधला 9 हा अंक आपला 1 कमी होईल, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 20 वजा 1 करावे लागेल, म्हणजेच तो 19 वेळा येईल. पहा हा अंक आपला 19 वेळा येईल. 9 हा अंक 10 ते 99 मध्ये 19 वेळा येणार आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, ज्यामध्ये 19 संख्या दाखवलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चा गोल आपण भरूयात. प्रश्न 8व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न 9वा पाहूयात. प्रश्न 9वा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आता पहा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, हा पण तुम्ही नियमाप्रमाणे जर लक्षात ठेवला असेल तर आपल्याला लगेचच याचं जे उत्तर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला काढता येईल. पहा तर इथे 0 हा 10 20 30 40 50 60 70 80 90 100, तर यामध्ये तो किती वेळा आलेला आहे, तर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथे मात्र तो 2दा आलाय. पहा 100 मध्ये तो 2दा आलेला आहे, त्यामुळे 10 आणि 11, तर शून्यांची जी वारंवारता आहे तो 11 वेळा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा आलेला आहे, कारण तो 100 मध्ये रिपीट झालाय, डबल आलेला आहे, म्हणून तो 11 वेळा येईल. तर ती पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी 11 संख्या दर्शवतो, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. प्रश्न 10वा आहे, 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? हा प्रश्न 2017 साली परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे माहिती पाहिजे की मूळ संख्यामध्ये 1 ते 100 मधली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे, तर ती संख्या आहे पहा 97. 97 ही सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे. आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या, तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, परंतु 2 ही जी मूळ संख्या आहे ती समसंख्येमध्ये येते, त्याच्यामुळे तिला आपण या ठिकाणी घेता येणार नाही. त्यांनी शब्द वापरला इथे सर्वात लहान विषम मूळ संख्या. जर आपण या विषमकडे दुर्लक्ष केलं तर आपलं उत्तर चुकेल. तर 97ला 3 ने गुणायचं, 3 7 21 होतील, ह्याच्याले 2, 3 9 27 आणि 2 29 होतील, म्हणजे 291 उत्तर येईल पाहायचं. तर 291 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आपला, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चा गोल भरून टाकूयात. प्रश्न 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 1 ते 100 या संख्येमध्ये 2 हा अंक असलेल्या किती संख्या आहेत? तर या ठिकाणी 2 हा अंक नसलेल्या इथे नसलेल्या शब्द आहे पहा. तर असलेल्या किती संख्या आहेत त्या आधी आपण शोधू आणि मग त्या संख्या काय करू, आपण 100 मधनं वजा करू, कारण 1 ते 100 पर्यंत 100 संख्या होतात. त्यानंतर आपण जर 2 अंक असलेल्या संख्या वजा केल्या तर उरलेलं उत्तर तुम्हाला नसलेल्या संख्यांचं मिळेल. तर 2 हा अंक असलेल्या संख्या शोधू आपण. तर इथे 20 ते 29 पर्यंत 10 संख्यामध्ये 2 येईल पहा, म्हणजे 20 मध्ये पण 2 आहे, 21 मध्ये 2 आहे, 22 मध्ये 2 आहे, 23 मध्ये 2 आहे, याप्रमाणे. आणि मग याशिवाय इतर ज्या संख्या आहेत, या इतर संख्या जर आपण शोधल्या की ज्यामध्ये 2 असणार आहे, तर त्यामध्ये पहिली संख्या 2 असेल तुमची, त्यानंतर पुढची जी संख्या असेल ती असेल 12, त्यानंतर 22 संख्या याच्यामध्ये आपण मोजलेली आहे, त्यामुळे ती काही इथे आपल्याला मोजायची नाही. 12 नंतर पुढची 22, 22 नंतर पुढची 32, 32
नंतर पुढची असेल तुमची 42, त्याच्या पुढची असेल 52, त्याच्या पुढची असेल 62, त्याच्या पुढची असेल 72, त्याच्या पुढची असेल 10 मिळवत चालायचं आपण त्याच्यामध्ये 82 आणि त्याच्या पुढची असेल 92. तर पहा या पद्धतीने ह्या 10 संख्या आणि या किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तुमच्या या इतर संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला 9 मिळतात आणि या 10 अशा एकूण म्हणजे एकूण संख्या तुमच्या 19 होतील की ज्यामध्ये 2 हा अंक आहे. एकूण 10 अधिक 9 बरोबर 19. तर 19 संख्येमध्ये 2 हा अंक आहे. मग नसलेल्या संख्या 2 अंक नसलेल्या संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर आपल्याला एकूण संख्या आहेत 100 त्यातनं एकूणच आपण वजा करू. 2 अंक नसलेल्या संख्या बरोबर 100 वजा 19. इथले 10 शून्यातनं 9 वजा होत नाहीत. हातचा घेतला इकडे आपण तर इथे 10 होतील. 10 9 गेल्यानंतर 1 उत्तर येईल. इथे 9 मधनं त्या ठिकाणी तुमचा 1 जाईल कारण आपण हा हातचा इथून घेतलेला आहे. इथे 9 होतील. 9 मधनं गेल्यावर 8 उरतील आणि इथे मग 0 येईल. तर तुमचं उत्तर 81 येतंय पहा या पद्धतीने. तर 81 संख्या आपल्याला अशा सापडतात की ज्यांच्यामध्ये 2 हा अंक नसणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 81 संख्या दिसते म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 चा गोल भरून टाकूयात. प्रश्न 11व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा इथे आपल्याला दिलंय पहा 1 ते 100 या संख्येमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत. आता किती असलेल्या विचारलेल्या आहे त्यामुळे आपण तेवढ्याच मोजूयात फक्त वजाबाकी करायची काही गरज नाही. तर 3 व 4 या संख्यांची जर आपण सुरुवात केली तर 30 पासून होते पहा 30 31 32 33 34 35 36 या सर्व संख्येमध्ये 30 आहे. कुठपर्यंत 49 पर्यंत 3 व 4 असं तुम्हाला त्यांनी एकत्रच विचारलेलं आहे. त्यामुळे या 20 संख्या होतील. 30 ते 49 पर्यंतच्या 20 संख्या होतील ज्यामध्ये 3 आहेत आणि 4 पण आहेत. 3 व 4 आहेत. 3 आणि 4 दोन्ही पण नाहीत. 3 असेल किंवा 4 असेल. तर 3 हा अंक असलेल्या इतर संख्या आपण जर काढल्या तर 3 13 23 33 43 53 63 73 83 93 यामध्ये 33 आणि 43 या संख्या तुमच्या इथे मोजल्या गेलेल्या आहेत. 30 ते 49 या गटामध्ये या संख्या मोजलेल्या आहेत त्यामुळे राहिलेल्या आपण मोजू 1 2 3 4 5 6 7 8 तर या 8 संख्या तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील. याच्याशिवाय या 30 ते 49च्या व्यतिरिक्त या 8 अजून संख्या आहेत ज्यामध्ये 3 अंक आहे. 4 अंक असलेल्या इतर आणखी संख्या याच्याशिवाय आपण काढूया 4 14 24 34 44 54 64 74 84 94 यामधली 34 आणि 44 या 2 संख्या 30 ते 49 या दरम्यान मोजल्या गेलेल्या आहेत ज्या 20 मध्ये आधीच आपण मोजल्या त्यामुळे त्या रिपीट होतील म्हणून आपण त्या मोजायच्या नाही. त्या सोडून द्या. आपण त्याला गोल केलं तर सोडून द्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 तर याही 8 संख्या झाल्या म्हणजे एकूण झाले किती पाहिजे 20 8 8 आपल्याला या इतक्या संख्या मिळतील की ज्यामध्ये 20 8 28 8 36 तर 36 संख्या तुमच्या अशा आहेत की ज्यामध्ये 3 व 4 हे अंक आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला 36 दिसत आहेत. तर पर्याय क्रमांक 1 चा गोल आपल्याला भरता येईल. प्रश्न 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न एकूण 15 प्रश्न या स्वाध्यायामध्ये आपल्याला सोडवायचे पहा. 13वा प्रश्न पहा 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असतात त्यात किती समसंख्या असतील. आता आत्ताच आपण सांगितलंय पाहिलंय की कोणत्याही 10-10च्या गटामध्ये 5 समसंख्या असतात आणि 5 विषम संख्या असतात. तर 20 पासून सुरुवात करायची तुम्हाला 51 पर्यंत जायचे. तर 20 ही अलीकडच्या गटातली संख्या आहे. साधारणपणे आपण सुरू करताना शक्यतो 11 ते 20 31 ते 40 41 ते 50 असा गट आपण त्या ठिकाणी मोजायचा आहे. तर 20 ही संख्या स्वतः समसंख्या आहे त्यामुळे ही समसंख्या असल्यामुळे तुम्हाला ही एक संख्या त्या ठिकाणी घ्यावी लागेल. एक आहे ती 21 ते 5 यामध्ये समसंख्या तुमच्या 5 येतील. 21 ते 30 या 10 संख्यांच्या गटात 5 समसंख्या येतील. 31 ते 40 या 10 संख्यांच्या गटात आणखी 5 समसंख्या येतील. 41 ते 50 या समसंख्यांच्या गटात आणखी त्या ठिकाणी तुमच्या 5 संख्या येतील. आणि 51 ही मात्र विषम संख्या आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार नाही. मग यांची इथे मी 0 लिहिलंय पहा. यांची आपण बेरीज करू 5 10 15 आणि 16 तर 16 समसंख्या तुम्हाला सापडतील. 20 पासून 51 पर्यंत 16 समसंख्या होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपल्याला इथे भरून टाकायचा आहे. पर्याय क्रमांक 1 चा गोल भरून टाका. प्रश्न 13व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथे महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आपण की कोणत्याही 10-10च्या गटामध्ये 5 समसंख्या असतात आणि 5 विषम संख्या असतात. 1 ते 100 आपण एकत्रित पूर्ण जर विचार केला तर त्या ठिकाणी 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. समसंख्या म्हणजे 2 ने भाग जाणारी संख्या. विषम संख्या म्हणजे 2 ने भाग न जाणारी संख्या. समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असतो.
विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो. प्रश्न 14वा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? आता बघा, 9च्या पटीतल्या संख्या किती आहेत त्या आधी आपण शोधू, असलेल्या शोधू आणि मग त्या 100 मधनं वजा करू. तर 9च्या पटीतल्या म्हणजे 9चा पाडा इथे पहा, याप्रमाणे 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90 आणि 9 गुणिले 11, 11 9 99. 100 पर्यंत जायचं ना आपलं, त्यामुळे एक अंकी पुढे वाढेल. तर या संख्या तुम्हाला त्या ठिकाणी एकूण 11 संख्या सापडतील. पहा 11 संख्या आहेत या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 संख्या आहेत की ज्या 9च्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत. त्यामुळे 9च्या पटीत नसणाऱ्या संख्या, 9च्या पटीत नसणाऱ्या संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, 100 मधनं 11 वजा करावे लागतील. 9च्या पटीत नसणाऱ्या संख्या बरोबर 100 वजा 11. 11 संख्या असणाऱ्या आहेत पट्टीतल्या म्हणून त्या वजा करू आपण. तर शून्यातनं एक वजा होत नाही, हातचा घ्या इकडनं, हातचा इथे हा 1 मधनं हातचा घेतला इथे 0 उरतील. हातचा आधी या घरात येऊन 10 होतील, 10तला 1 पुढे काढल्यामुळे 9 उरतील आणि मग या एकक स्थानी 10 होतील. 10तनं 1 तुमचा गेल्यानंतर 9 उत्तर येईल, 9 मधनं 1 गेल्यानंतर 8 उत्तर येईल, 0 0. तर 89 संख्या ज्या आहेत 9च्या पटीतल्या संख्या नसणाऱ्या 89 संख्या सापडतील. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे 89, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपण भरून टाकूयात. प्रश्न 15वा, शेवटचा प्रश्न या स्वाध्यायामधला. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत? आता 7च्या पटीतल्या संख्या म्हणजे 7चा पाढा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 7 गुणिले 11 77, 7 गुणिले 12 84, 7 गुणिले 13 91, 7 गुणिले 14 98. तर ही संख्या तुमची शेवटची होईल, कारण पुढची संख्या 15 गुणिले 7 म्हटल्यावर ती संख्या तुमची 100 पेक्षा मोठी होती. आपल्याला फक्त 100 पर्यंतच जायचंय. तर यामध्ये आपल्याला सगळ्यांचा विचार नाही करायचा. तर 71 ते 85 दरम्यानची संख्या, 71 पेक्षा मोठी 85 पेक्षा लहान, तर 70 घेता येणार नाही तुम्हाला, ही संख्याही घेता येईल. 77 आहे ती, ही एक होईल 77 आणि पुढची 84 पण होईल, कारण ती 85 पेक्षा लहान आहे. तर 77 व 84 या 2 संख्या तुम्हाला त्या ठिकाणी सापडतायत. म्हणजे 2 संख्या अशा आहेत की ज्या 71 ते 85 पर्यंत 7च्या पटीत असणाऱ्या संख्या आपल्याला म्हणता येतील. तर 2 हा पर्याय आपला योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 2 संख्या दिसते. पर्याय क्रमांक 3चा गोल भरून टाकता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने सर्व उदाहरणं सोडून पाहिलेली आहेत. अशाच प्रकारचे आणखी आपल्याला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.